अरे सहारा कंस्ट्रक्शन. हॅलो भगत पाहुणा, जरा घरी येताय का? या की घर बांधायचं आहे हो. हा आलो आलो. या 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 आल्यावर चर्चा करू. या आलोच. हां हां. बोला घ्या पाहू. काय बोलायचं आहे करायचं आहे का? घर एक बांधायचं आहे. काय झालं एवढं का टेन्शन आहे? अरे बाबा हो, पोराचं लग्न तर जमत नव्हतं. हा पोरगा नाही सर्व्हिसला. हा पैसा मस्त आहे आपल्याकडे, गावतावानी पैसा आहे सांगितलं, ढीग लागलाय नुसता. हा पण काय करायचं, लग्न जमत नव्हतं. लग्न जमलंय. हा पाहुण्याची एकच अट्टा आहे फक्त. काय? पैसा आहे तुमच्याकडे, सगळं आहे, आम्हाला सगळं तुमचं मान्य आहे. हा सगळं मान्य आहे आम्हाला, सांगितले साहेब पाहुणे. हा फक्त एकच गोष्ट करायची, काय? घर बांधायचं लग्नाच्या अगोदर एक 4-5 महिने. बांधा की मग. पैसा एवढा पकडाय वड्याला बांध घालाय जाय. नाही वड्याला बांध बी घालायचं घालू, त्याचा विषय नाही हो. मग पण आपल्याला घर बांधायचं. घर कुठल्या कॉन्ट्रॅक्टर द्यावं? सारा कॉन्ट्रॅक्शनला एकदा फोन लावला होता. आता हा येतो म्हणले, बघू आता काय होतंय. आलं जुळणी झाली. 4-5 महिन्यात मला जास्तीत 5 महिन्यात घर तयार पाहिजे बघा, चावी हातात पाहिजे. माझ्या एक ओळखीचा आहे, हा त्याला विचारू का? कुणाला? नन्या कॉन्ट्रॅक्शन. अरे ते कशाच नाही, नाव बारक्या पोरासारखं वाटतं. कशाच काम करताय? लय मोठा आहे, 10 मजली इमारत बांधताय ती. नाही नाही नाही, 10 मजली बांधायचं असलं तर 9 मजली खालचं कळत नसेल, वरचा 10वा मजला कळतोय त्याचा, मला माहित आहे. अहो कुठं जरी गेलं तर गळायची गोष्टी गळणारच आहे. अहो असं घेऊन चालतं काय? लागला सगळ्या घरात सगळं पाणी करता काय? ज्वारीतनं पाणी, गव्हातनं पाणी, सगळ्या दाण्यातनं अहो, पाणी, तुझं दहाव्या- असं करून चालतं का सांगा बरोबर? 10व्या मजल्यावर पाणी आल्यावर खाली काय तळात थोडी येत्या. मला काय 10 मजली बांधायचं? मला एकच मजलं बांधायचं. एकच असं मजलं. सांगा की मला कुठं माहिती आहे. अरे ते तू म्हणला जातं ते 10 मजलं बांधतंय. होय. बांधतंय मस्त बांधत असेल ते, मी कुठं हा. नाही म्हणत नाही मी. बर. पण मला एकच मजली बांधायचं. वरनं जर गळलं हा तर ते सगळ्या गावातनं पाणी, ज्वारीतनं पाणी, सगळ्या दाण्यात पाणी जायचं. आणि काय करायचं असलेलं बांधकाम कॉन्ट्रॅक्टला घेऊन आपल्याला नाही तिथे, दुसरं कोण असलं तर बोल. घरात कणगी नाहीत काय? अरे कणगी असलं म्हणून काय झालं? मग धान्य त्यात टाकायचं नाही काय? रातभर बाया माणसाला कामच लावा घरातनं पाणी बाहेर टाकायला. हे बरं काढलं ते. मी तसं म्हणलो का? मग काय आता मग कणगी नाही, मग कणगी असल्यावर कणगी भिजत नाही त्या. पण पाणी आल्यावर बाहेर काढायला का? पाण्यात राहतो. तांदूळ घेऊ का ते काय? असं काय घेऊ काय? रूम मध्ये बसवलेलं असतंय का तुमच्या? अरे बाबा ते भिजणार की, खराब होणार. काय गरज चालली का? देतानाच चांगल्या कॉन्ट्रॅक्टरला देवे काम. बरं ठीक आहे. हा मग अजून एक तुम्हाला सांगू का? हा तुम्हाला नैसर्गिक कॉन्ट्रॅक्ट देऊ का? कसला? तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, तुम्हाला पटलं तर हो म्हणा, नाही तर सोडून द्या. नाही नाही नाही, आपणाला नैसर्गिक कॉन्ट्रॅक्टर असला तरी चालतोय. घर थोडस देखणं नसलं तरी चालेल, पण गळलं नाही पाहिजे बा. किती पाऊस येऊ दे, थंडी येऊ दे, ऊन येऊ दे, वारा येऊ दे, काय बी येऊ दे, बर पण अजिबात आत शिरत नाही. चालतंय की मग. चला हा? बघूया, चला बघूया, चला. चला चला बघूया. मग लय चांगलं. या की अप्पा, काय झालं? या आलो आलो आलो. चला अरे माझं वय झालंय, माझ्या पोराचं लगीन आहे आता. आता मला तुझ्या विना आहे का? मी सांग या, चुटू तुम्हाला चुटू जाऊ, चुटू या. चुटू चुटू उडून जायला. हो इथंच करायचं बघा. कुठं आहे ते? हे बघितलं काय? अरे लगा ही चिमण्याची करायची. अहो पण तुम्हाला मग नैसर्गिक कॉन्ट्रॅक्टर सांगितलं मी. ही 1 BHK आहे. बर कळलं? ज्याचं नवीन लग्न आलंय का, हा ती नवरा बायको जोडपं ह्यात राहते. बर एकच खोली, बर बर. एकच बेडरूम, ठीक आहे एकच संडास बाथरूम असते आत. ठीक आहे ठीक आहे. पुढचं दाखवू का अजून? हा दाखवा फक्त सांगा. आता ही आहे 3 BHK. ही मोठं घर आहे. बर त्याला 4-5 पोरं आहेत का नाही, हा ती ह्यात राहतात. बर. म्हणजे पोरांची सेपरेट रूम, नवरा बायको सेपरेट रूम, संडास बाथरूम वेगळं, किचन वेगळं. एंट्री एकच आहे की? मग एंट्री एकच असते की. पुढचं दाखवतो का? हा ते कसं आहे? ही आहे 2 BHK. हा याला 3 पोरं आहेत. बर ती नवरा बायको, हा 3 पोरं. हा 3 पोरं एका बेडरूम मध्ये, बर. संडास बाथरूम वेगळं, किचन वेगळं. बरं. ती ह्यात राहते. ही गळत नाही ना? कळत नाही अजिबात नाही. ऊन वारा पाऊस काय बी येऊ द्या, बर कसलं बी असू तुमचं, बर. किती कडक ऊन पडू, किती जोरात पाऊस येऊ, किती थंडी असू, अजिबात आत जायची भानगड नाही, बाहेर यायची भानगड नाही. अहो काय म्हणतोय? ही बांधलं घर आता, मग ह्यात येऊन राहू दे का माझ्या पोरानं? येड्या बेडा काय राहतो? अहो नैसर्गिक सांगितलं तुम्हाला. नैसर्गिक सांगितलंय, सगळं खरं आहे. आता मला माहित आहे तुम्ही ह्यातनं काय संदेश द्यायचा आहे सगळ्यांना. मला बी कळतंय सगळं. तेच सांगायला लागलोय. एक मिनिट मी सांगतो ऐका. हा. ह्या इंजिनियरला हा. हात आहेत का? नाही नाही तर मग तुम्हाला ते काय सांगायचं होतं कुठं मला. त्यांना गुन्हे लावते ते? कुठं नाही. अभ्यास केलाय का? कुठं कॉलेजला कुठल्या खर्च केलाय का? नाही. नावाजलेल्या कॉलेजमध्ये कुठे नाही, गेले अजिबात का? नाही. अहो जन्म जात इंजिनिअरिंग आहे. हा मग ते सांगायला लागलोय. असं इंजिनियर असलं तर सांगा. असं इंजिनियर असलं
तर सांगा आपण 100% नव्हे 200% घर यांच्याकडेच बांधू. गळलं नाही पाहिजे. त्याच्यावर पाणी जर वाटलं तर पाणी आत येत नाही. मगाशी तीच सांगत होतो तुम्हाला बिना हाताचा इंजिनियर तुम्हाला पटवणार म्हणून तुम्हाला इकडे घेऊन आणि आलो. वारं तर आलं तर हावड्या ब्रिज वाले होते, हलतंय पण पडत परत नाही. नाही किती बी हलू असं हलू ना असं असंच इंजिनियर पाहिजे बघा आपल्याला. हो असंच इंजिनियर पाहिजे आपल्याला. मग तीच म्हणलं अशाच इंजिनियर कडनं आपण घर बांधून घ्यायचं. ठीक आहे बांधू. हा? बघूया. तुम्ही 4-5 म्हणलं 4 लेट जाऊ द्या. नाही 4-5 महिना म्हणला तुम्ही 3 महिन्यात बांधून देतोय तुम्हाला. ठीक आहे